8 मार्च 2026 दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण। आजचे महत्त्वाचे प्रश्न। प्रश्न 1, नुकताच जन औषधी दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 7 मार्च। स्पष्टीकरण। नुकताच देशभर 7 मार्च 2026 रोजी 8वा जन औषधी दिवस साजरा करण्यात आला आहे। हा दिवस जेनेरिक औषधाचा वापर आणि प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना बद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी साजरा केला जातो। दाम कमी, औषध उत्तम या ब्रीदवाक्यासह किफायतशीर आरोग्य सेवा प्रदान करणे हा याचा मुख्य उद्देश आहे। प्रश्न 2, नुकतेच कोणत्या राज्यात गांडुळांच्या 2 नवीन प्रजाती शोधल्या गेल्या आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, केरळ। स्पष्टीकरण। संशोधकांनी केरळमधील सायलेंट व्हॅली नॅशनल पार्कमध्ये गांडुळांच्या 2 नवीन प्रजाती शोधल्या आहेत, ज्या मोनिलिगास्ट्रिडे कुटुंबातील आहेत। या प्रजातींना मोनिलिगास्टर गिरीशी आणि द्राविडा रेनॉल्डसी अशी नावे देण्यात आली असून हे संशोधन झूटॅक्सा जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे। स्थान: केरळमधील नीलगिरी बायोस्फियर रिझर्व्हमध्ये असलेल्या सायलेंट व्हॅली नॅशनल पार्कमध्ये या प्रजाती आढळल्या। वैज्ञानिक नावे: मोनिलिगास्टर गिरीशी आणि द्राविडा रेनॉल्डसी। वैशिष्ट्य: हे गांडूळ पश्चिम घाटातील स्थानिक आहेत। हा शोध पश्चिम घाटातील जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करतो। केरळ राज्याची माहिती: राजधानी तिरुवनंतपुरम, मुख्यमंत्री पिनाराय विजयन, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर। येथे लोकसभा 20, राज्यसभा 9 आणि विधानसभा 140 जागा आहेत। आता पाहू केरळशी संबंधित इतर चालू घडामोडी। भरती ओहोटीमुळे येणाऱ्या पुराला राज्य विशिष्ट आपत्ती घोषित करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरले। संशोधकांनी टेट्राटेनियम पायकाडे नावाच्या नवीन वनस्पतीच्या प्रजातीचा शोध केरळमध्ये लावला। केरळने भारताच्या पहिल्या व्यापक राज्य शहरी धोरणाला मंजुरी दिली। केरळमध्ये स्त्री सुरक्षा योजनेचा अधिकृतपणे शुभारंभ करण्यात आला। केरळमध्ये लिरिओथेमिस केरलासिस नावाची नवीन ड्रॅगनफ्लाय चतुर प्रजाती शोधली गेली। थान्या नाथन या केरळच्या पहिल्या अंध न्यायाधीश बनल्या आहेत। केरळ सरकारने देशात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र एल्डरली बजेट सादर केला। केरळमध्ये AI वर आधारित आक्रमक वनस्पतींच्या ओळखीसाठी निओफाइट ID ॲप लॉन्च झाले। प्रश्न 3, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने हर स्टार्ट 5.0 नावाची एक महत्त्वपूर्ण मोहीम सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, गुजरात। स्पष्टीकरण। गुजरात सरकारने महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्स आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी हर स्टार्ट 5.0 उपक्रम सुरू केला आहे। अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले। गुजरात राज्याची माहिती: राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत। येथे लोकसभा 26, राज्यसभा 11 आणि विधानसभा 182 जागा आहेत। आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी। गुजरातने 1000 कोटी रुपयांच्या इनोव्हेशन फंडासह महत्त्वाकांक्षी STI पॉलिसी 2026 ते 2031 चे अनावरण केले। देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट गुजरातच्या सानंद येथे पूर्ण झाला। ग्रामीण कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी गुजरातने स्पेसएक्सची उपकंपनी स्टारलिंक सोबत भागीदारी केली। गुजरातने करुणा अभियानांतर्गत गेल्या 10 वर्षात 1.18 लाख पक्ष्यांचे प्राण वाचवले आहेत। 16.5% सहभागासह गुजरात हे भारताचे अक्षय ऊर्जा क्षेत्रातील पॉवर हाऊस बनले आहे। गुजरातमध्ये मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजनेची सुरुवात करण्यात आली। प्रश्न 4, नुकतेच HK दुआ यांचे निधन झाले आहे, ते कोण होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, पत्रकार। स्पष्टीकरण। प्रसिद्ध भारतीय पत्रकार, संपादक, माजी राज्यसभा खासदार आणि मुत्सद्दी HK दुआ यांचे वयाच्या 88 वर्षी नुकतेच दिल्लीत निधन झाले। पत्रकारिता: ते द हिंदुस्तान टाइम्स, द इंडियन एक्सप्रेस आणि द ट्रिब्यूनचे संपादक राहिले आहेत। पुरस्कार: त्यांना 2008 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। राजकीय भूमिका: त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे माध्यम सल्लागार म्हणून काम पाहिले आणि डेन्मार्कमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती। राज्यसभा
2009 मध्ये त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती. प्रश्न 5. नुकतेच IBMने भारतात पहिले इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर कोठे लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, बेंगळुरू. स्पष्टीकरण. IBMने भारतातील आपल्या ISDL कॅम्पसमध्ये संगम इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर सुरू केले आहे. एंटरप्राइज सिस्टम आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या विकासासाठी IBMने हे भारतातील पहिले केंद्र स्थापन केले आहे. प्रश्न 6. नुकतेच कोठे असलेल्या इशमोलियन म्युझियमने संत तिरुमंकई आल्वार यांची 16व्या शतकातील कांस्य मूर्ती भारताला परत करण्याची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, इंग्लंड. स्पष्टीकरण. ऑक्सफर्ड विद्यापीठ मधील इशमोलियन म्युझियमने संत तिरुमंकई आल्वार यांची 500 वर्षे जुनी कांस्य मूर्ती तमिळनाडूला परत करण्याची घोषणा केली आहे. ही मूर्ती 1967 मध्ये चोरीला गेली होती. 4 मार्च 2026 रोजी लंडन येथील भारतीय उच्चायुक्तांकडे ही मूर्ती सुपूर्द करण्यात आली. प्रश्न 7. नुकतेच अमेरिकन खंडात कुष्ठरोग समाप्त करणारा पहिला देश कोणता ठरला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, चिली. स्पष्टीकरण. चिली हा अमेरिकन खंडात अधिकृतपणे कुष्ठरोग समाप्त करणारा पहिला देश बनला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या कामगिरीचे प्रमाणीकरण केले आहे. चिली हा जगातील दुसरा जॉर्डन नंतर असा देश आहे ज्याने कुष्ठरोगाचे निर्मूलन केले आहे. चिली देशाची माहिती. राजधानी सेंटियागो. चलन चिलियन पेसो. राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरेक. प्रश्न 8. नुकतेच कोणत्या राज्यातील विद्यार्थ्यांनी 22 किलोमीटर पर्यंत मिनी सॅटेलाइट लॉन्च केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, तमिळनाडू. स्पष्टीकरण. तमिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील अरियागडी सरकारी उच्च माध्यमिक शाळेच्या 11वीच्या 13 विद्यार्थ्यांनी 600 ग्रॅम वजनाचा मिनी सॅटेलाइट यशस्वीपणे लॉन्च केला आहे. तमिळनाडू राज्याची माहिती. राजधानी चेन्नई. मुख्यमंत्री MK स्टालिन. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. येथे लोकसभा 39, राज्यसभा 18 आणि विधानसभा 234 जागा आहेत. आता पाहू तमिळनाडूशी संबंधित इतर चालू घडामोडी. देशात सर्वाधिक रामसर साइट्स तमिळनाडूमध्ये आहेत. तमिळनाडूने नमक्कल जिल्ह्यात आपला पहिला डार्क स्काय पार्क बनवला. जागतिक सीफूड काँग्रेस 2026 चे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले. शेतकरी उत्पादक संस्थांच्या पुनरावलोकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली. 39वा भारतीय आंतरराष्ट्रीय चामडा मेळा चेन्नईत आयोजित झाला. बिगर हिंदी लेखकांसाठी नवीन पुरस्कार जाहीर केला. भारताचे पहिले सोवेरिन AI पार्क तमिळनाडूमध्ये स्थापन केले जाईल. एरोडमध्ये रामानुजन डिजिटल संग्रहालयाचे उद्घाटन झाले. प्रश्न 9. नुकताच जागतिक अभियांत्रिकी दिवस कोणत्या संघटनेने घोषित केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, युनेस्को. स्पष्टीकरण. शाश्वत विकासासाठीचा जागतिक अभियांत्रिकी दिवस 4 मार्च हा युनेस्कोद्वारे घोषित करण्यात आला आहे. 2026 साठी अदानी समूह या उपक्रमाचा अधिकृत भागीदार असून हा मान मिळवणारी ती पहिली भारतीय संस्था ठरली आहे. युनेस्को बद्दल माहिती. स्थापना 16 नोव्हेंबर 1945. मुख्यालय पॅरिस. महासंचालक खालेद अल अनानी. प्रश्न 10. जगातील पहिली प्रोफेशनल फ्रँचायझी आधारित रोड सायकलिंग लीग कोठे आयोजित केली जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, भारत. स्पष्टीकरण. जगातील पहिली प्रोफेशनल सायकलिंग लीग ऑफ इंडिया भारतात आयोजित केली जाणार आहे. नोव्हेंबर 2026 मध्ये अहमदाबाद येथे ही स्पर्धा पार पडेल. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी या लीगच्या लोगोचे अनावरण केले आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्डसाठी नामांकित होणारा भारताचा महिला क्रिकेट संघ हा पहिला महिला संघ ठरला. इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियमचे अध्यक्षपद भारताकडे आले. विमेन्स आशिया कपमध्ये भारताने रायझिंग स्टार्सचे विजेतेपद जिंकले. भारताने अमेरिकेच्या पॅक्स सिलिका उपक्रमात सामील होण्याची घोषणा केली. भुकेशी लढण्यासाठी भारत 2 लाख टन तांदळाचा पुरवठा करणार आहे. 24 तासांत या जबाबदारी शपथ घेण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड भारताने केला. गुजरातमध्ये डिजिटल फूड करन्सीचा पायलट प्रोजेक्ट सुरू झाला. प्रश्न 11.
कोणत्या राज्य सरकारने ई पीक नोंदणीसाठी ऑफलाईन फोटो अपलोड सुविधा सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, महाराष्ट्र. स्पष्टीकरण: महाराष्ट्र सरकारने ई पीक पाहणी ॲपमध्ये ऑफलाईन फोटो अपलोड करण्याची सुविधा दिली आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांना इंटरनेट नसतानाही पिकांची नोंदणी करता येईल. महाराष्ट्र राज्याची माहिती: राजधानी मुंबई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा. येथे लोकसभा 48, राज्यसभा 19 आणि विधानसभा 288 जागा आहेत. आता पाहू महाराष्ट्राशी संबंधित इतर चालू घडामोडी. राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 महाराष्ट्रात आयोजित झाला. सौंदला हे गाव भारताचे पहिले जातीमुक्त गाव बनले. वसई कॅथेड्रल ला युनेस्को पुरस्कार मिळाला. देशातील पहिला म्युझिकल रोड मुंबईत बनवण्यात आला. राजनाथ सिंह यांनी नागपुरात दारुगोळा निर्मिती केंद्राचे उद्घाटन केले. नवी मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन झाले. प्रजासत्ताक दिन 2026 मध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. नाशिकमध्ये भारतीय वायुसेनेचा भव्य एअर शो आयोजित झाला. प्रश्न 12. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने दुसऱ्या किंवा तिसऱ्या अपत्यासाठी 25,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, आंध्र प्रदेश. स्पष्टीकरण: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील घटता जन्मदर सुधारण्यासाठी नवीन धोरण जाहीर केले आहे. यानुसार दुसऱ्या किंवा तिसऱ्या अपत्याच्या जन्मावर पालकांना 25,000 रुपयांची मदत दिली जाईल. तसेच तिसऱ्या अपत्यासाठी 5 वर्षांपर्यंत प्रति महिना 1,000 रुपये आणि 18 वर्षापर्यंत मोफत शिक्षणाचाही विचार केला जात आहे. आंध्र प्रदेश राज्याची माहिती: राजधानी अमरावती, मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू, राज्यपाल जे अब्दुल नझीर. आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष सोडवण्यासाठी प्रोजेक्ट हनुमान लॉन्च झाला. अमरावती येथे देशातील पहिले क्वांटम आणि AI विद्यापीठ उभारले जाईल. 8,175 कोटींची देशातील सर्वात मोठी लिथियम बॅटरी फॅक्टरी आंध्र प्रदेशला मिळाली. आमदारांसाठी AI आधारित डिजिटल उपस्थिती प्रणाली सुरू केली. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. नुकतेच कोठे एका तासाच्या आत 2,51,446 रोपे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, वाराणसी. आता पाहू सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्न. इस्रायलमध्ये भारताच्या UPI सेवेची सुरुवात झाली आहे. अफगाणिस्तानच्या रशीद खान T20 मध्ये 700 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. गुंज 2026 युवा महोत्सव जम्मू काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी अपघातग्रस्तांसाठी PM राहत योजना जाहीर केली. पंतप्रधान मोदींना इस्रायलच्या संसदेचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा पहिला युरोपीय देश ठरला. जम्मू काश्मीरने 67 वर्षात पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले. दिल्लीत ई-बाईक दीदी योजना सुरू केली जाणार आहे. डोल जात्रा हा सण पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये साजरा करण्यात आला. भारत आणि अमेरिका यांच्यात वज्रप्रहार सराव हिमाचल प्रदेशात पार पडला. भारत आणि जपानमध्ये धर्म गार्डियन सराव उत्तराखंडमध्ये पार पडला. आरव डेंगला भारताचा 93वा ग्रँडमास्टर बनला आहे. झिम्बाब्वेने लेना कापावीर HIV इंजेक्शन सुरू केले आहे. भारताचे पहिले नॅशनल काऊ कल्चर म्युझियम मथुरा येथे उभारले जात आहे. तुमच्यासाठी प्रश्न. नुकताच हाची रिसाला महोत्सव कोठे साजरा करण्यात आला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.